झालंय माझं आवरून. आता मी निघालेली आहे बाहेर कुठे जाते आहे ते पण तुम्हाला सांगते. मी चाललेली आहे पार्लरमध्ये आणि का चाललेली आहे ते पण तुम्हाला दिसणारच आहे. मी कुठंतरी जाणार आहे. माझी तयारी झालेली आहे, अर्धी तयारी मला अजून करायची आहे. हे बघा तुम्हाला पण दाखवते. इथं मी माझी पर्स काढून ठेवलेली आहे, इथं मी माझ्या साड्या काढून ठेवलेल्या आहे. अजून मला बॅग भरायची आहे. पहिली मी आता पार्लरमध्ये जाते कारण आता वाजलेले आहेत 5:30. त्यामुळे माझ्याकडं आता वेळ नाही. परत भेटते तुम्हाला. चला बाय. आमच्या जवळच आहे पार्लर, 5 मिनटं लागतात. पार्लरमध्ये मी फक्त प्लकिंग करते, दुसरं काही करत नाही. येताना मला देवासाठी फुलं आणि गजरे घ्यायचे होते, ते पण मी घेतले. 30 रुपयाला एक गजरा, असे मी 4 गजरे घेतलेले आहे. शेजारच्या ताई घेतलेल्या होत्या, त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत आले. गजरे घेतले आणि आले तसेच वाटाणा घेतलेला आहे. पनीरची भाजी बनवण्यासाठी पटकन वाटाणा सोलते. बाकी काही नाही आणलेलं कारण मुलं काही स्वयंपाक बनवणार नाही. भाजीला आणून पण ते वायाच जाणार आहे. मिरच्या तेवढ्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. वाटाणा सोलते, मला जेवढा लागेल तेवढाच सोलते कारण सोलत जर बसले तर खूप वेळ जाईल. पीठ मळलेलं आहे ते तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यात चपात्या करणार आहे. आता हे बघा, थोडासा वाटाणा घेते. पनीर सांगितलेलं आहे सागरला, येताना तो घेऊन येईल. चला हात धुते पहिले. गजरे, हे बघा गजरे 100 रुपयाला, 50 रुपयाला 2 गजरे. खूप मोठे पण नाही, छोटेच आहे. 100 रुपयाला आणलेले आहे. मी निघालेली आहे गावाला, बसमध्ये आहे. बस आत्ता निघाली आमची, 2 मिनिट झाले बस निघून. सागर मला सोडवायला आलेला होता. घरून येतानाचे काही शूट घेतले नाही कारण तेवढा वेळ नव्हता, खूप वेळ झालेला होता आणि 9:30ला माझी बस होती, त्यामुळे काही शूट घेता आले नाही. बसमध्ये आहे ताईंनो मी. तुम्हाला माझा आवाज येतो का नाही काय माहिती. चला, शिवाजीनगरला बस आलेली आहे. आता स्टॉप घेत जाईल. भेटते परत तुम्हाला पुढे गेल्यानंतर, दाखवते तुम्हाला. पण खूप दिवसापासून आम्हाला गावाला जायचे होते पण वेळ मिळत नाही, भरपूर त्यांना कामं असतात. आता पण तसेच झाले ताईंनो, आमच्या दोघांचे पण रिझर्वेशन केलेले आहे. त्यांना अर्जंट काम निघाले त्यामुळे ते नाही येऊ शकले. मी एकटीच निघालेली आहे. रात्रीचा प्रवास केलेला मला बरा वाटतो, त्यामुळे मी रात्रीचाच प्रवास करते. दिवसाचा प्रवास केला तर खूप डोकं दुखतं, त्यामुळे नको वाटतं. लांबच्या प्रवासामध्ये प्रवाशांसाठी गाडी वॉशरूमला थांबते. इथं अर्धा तास गाडी थांबणार आहे. उद्या सकाळी 7 वाजतील मला उतरायला. इथून पुढचा जो प्रवास आहे तो मला एस टीने करायचा आहे. जामनेरमध्ये उतरली. एस टी लागलेली आहे फत्तेपूर, लगेच एस टी सापडली मला. हे फत्तेपूर आहे ताईंनो, इथून पुढचा प्रवास पण मला एस टीने करायचा आहे. तिने मला चहा करून दिला, आता चहा पेली. आता चालली आंघोळीला. दीदीची पूजा दाखवते तुम्हाला. काय केलं दीदी तू? पूजा करलीस नाही, मम्मीने केली सकाळी. मम्मीने केली काय? हे बघा, दारामध्ये छोटे छोटे गंगा भरलेले आहे. काय भाजी केली? मिरच्या आहे का त्यात? दीदीने बनवलेल्या आहे ताकामध्ये मिरच्या. ताकाला फोडणी दिली आणि मिरच्या त्यामध्ये टाकल्या, तेल टाकलं. वाटाणा बटाटा मिक्स भाजी, ही भाजी पण तिनेच केलेली आहे. तिने त्या भाजीसाठी टोमॅटो, कांदा, आलं, लसूण याचं वाटण केलेलं आहे आणि मिरची पावडर टाकून फोडणी दिलेली आहे. भाजी तिने मी येण्याच्या आधीच टाकलेली आहे. तिला मी विचारलं तर तिने मला सांगितलेलं आहे काय काय टाकलं आहे ते. इथं चालल्या वहिनीच्या चपात्या. ही आहे लाईटची शेगडी. एक चपाती झाली. आमच्याकडे आहे ना, ही अशी दोंडली वापरतात बघा ताईंनो, यामध्ये भाकरी चपात्या ठेवतात.
दुसरी बी पण मम्मी वापरत. आल्यानंतर चहा पिला, आंघोळ केली, जेवण पण झाले, आईसोबत निवांत गप्पा मारल्या. त्यानंतर मी निघालेली आहे वाड्यामध्ये. खेडेगावामध्ये वाडा कशाला म्हणतात हे बऱ्याच ताईंना माहिती असेल, पण इथं छोटीशी महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे. पहिले महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेते आणि नंतर वाड्यामध्ये जाते. तुम्हाला पण दाखवणार आहे वाड्यामध्ये काय काय आहे ते. आम्ही आलेलो आहे वाड्यामध्ये. नळाला पाणी आलेलं आहे, झाडांना पाणी द्यायचं आहे दीदी आणि मी राजेश्वर. वाड्यात काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर ही एक गाडी लावलेली आहे आणि दुसरी गाडी ही बघा, दुसरी गाडी इथं उभी आहे. इथं फक्त गाड्या लावल्या जातात, बाकी काही नाही. आणि झाडं लावलेले आहेत. राजेश्वरचं चाललेलं आहे पाणी देण्याचं काम, दीदीचं चाललेलं आहे झाडांमध्ये जो कचरा पडलेला आहे ते झाडून घेण्याचं काम. झाडांना पाणी देणं चाललं आहे. पेरू पण दाखवते तुम्हाला, खूप छान पेरू आलेले आहे आणि लिंब पण खूप पिकलेले आहे ते पण दाखवते. आंब्याला पण मोहर खूप छान आलेला आहे. चला, इकडं आहे लिंबाची झाडं. हां, छोटे छोटे बनवत जाऊ का. हे बघा, राजेश्वर आहे हा, याला तुम्ही बघितलेला आहे. याचे पण ब्लॉग असतात. कशाचे असतात रे तुझ्या? मिनी ब्लॉग असतात त्याचे हां. बोल रे तू, सांग. मग आधी माझ्या आईला फॉलो कशावर असतात सांग. इंस्टाग्रामवरती बोल ना. राजेश्वर म्हणून माझी आयडी इंस्टाग्रामला आहे, प्लीज फॉलो करा असं म्हण ना. ब्लॉगर आहे ना तू. तो सध्या बोलत नाही, नंतर बोलणार आहे. तो पाणी देतोय तो झाडांना. आणि इथं बघा, हे निंबोनीचं झाड आहे. खूप निंब आलेले आहे त्या निंबोनीला आणि पिकलेले पण आहे. ते निंब आता आम्ही पाडणार आहे. बघा, समोरून ही गाडी अशी दिसते, ट्रिपची गाडी आहे. दोन्ही पण ट्रिपला जातात. दीदी बसली तिथं मोबाईल बघत, झाडांना पाणी देऊन झालेलं आहे. हे बघा ताईंनो, हे खाली जमिनीमध्ये लावलेलं आहे. मोगऱ्याचं झाड आहे. खूप फुलं येतात त्याला, खूप म्हणजे खूप फुलं येतात. आंब्याला पण छान मोहर आलेला आहे. बघा, गाडी धुणं चाललेलं आहे. राजेश्वर पण धुत आहे. ते आमचे बाबा आले बघा बघायला आम्हाला, गिरणी बंद करून. हे बघा ताईंनो, खेडेगावामध्ये कसे घरं असतात. गुरं पण आहेत बांधलेले. झाडाला बघा जास्वंदाच्या किती फुलं आलेली आहेत, खूप छान दिसत आहे. हे बघा, आमच्या वहिनी पण आल्या, करमलं नाही घरी. आम्ही सगळे वाड्यात आहे. काय झालं राजेश्वर? आमची आई फक्त घरी आहे आता, ती पण हळूहळू येईल. दाखवते आल्यावर. आम्ही सगळे वाड्यात आहे, घर सोडून. ते दुसरं असतं. दाखव काय आणलेलं आहे आमच्या वहिनीने. बघा, कुणाला याचं नाव माहिती असेल तर सांगा आम्हाला, पण आम्हाला नाव माहिती नाही. पण त्याची माळ गळ्यामध्ये घालतात. ही माळ आहे ना, याला भोसक आहे. इकडून छिद्र आहे त्याला आतमध्ये. बोला, मला काही नाही. हा, काही नसतं, ज्याची त्याची भाषा आहे. हे बघा, त्या घेऊन आल्या तिथं. त्या एक दुसऱ्या कोण ओवत होतं काय माहिती, त्यांच्याकडून त्यांनी आणलेलं आहे. हे मनी ना, हे मनी माड असते ना, तुळशीची माळ. तुळशीच्या माळ मधला एक प्रकार आहे ह्या मण्यांचा. नॉनव्हेज खाल्लेलं चालत नाही याला. गळ्यात पण घालतात याची माळ. चला, आता आमच्या वहिनी आहे ना, शेवग्याच्या शेंगा तोडणार आहे. त्यासाठी त्या काय घेऊन आल्या मोठाच. बघा काय घेऊन आलेल्या आहे शेंगा तोडायला. दाखवतात त्या तुम्हाला. हे बघा, हे बघा, आता याने आहे ना शेवग्याच्या शेंगा तोडणार आहे. त्या मला लय हसायला येत आहे. आणि त्या शेंगा लय उंच आहे, लय वरती आहे, त्या हात वळत नाही. चला, आता आम्ही शेवग्याच्या शेंगा तोडतो. परत भेटतो तुम्हाला. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मला गावाला खूप करमत. बघा, आमच्या वहिनीने केळं आणले. केळं खा, केळं.
वरच असतात तुले. हा लय केळं फेकून देत आहे, आमच्या गावाला घेत नाही कोणी केळं. घड घ्यायला बोलवलं केळायचा. आता आम्ही जाणार आहे शेतात, घड घेऊन येणार घड आहे. घेऊन या म्हणे शेतात जाण खायला. या तुम्ही पण केळं खायला, खूप गोड आहे केळं. काय वाटलं? अरे पाला तोडताय. पाल्याची भाजी करता भाजी. भाजी करतो द्या. चला आम्ही निघालेलो आहे घरी. हे बघा शेवग्याच्या शेंगा, निंब असं तोडून घेतलं. आमची वहिनी आहे आमच्या पुढे. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी रेंज मिळत नाही आहे, त्यामुळे परत एकदा वाड्यामध्ये आलो. पण अजिबात रेंज नाही आहे, अपलोडच होत नाही आहे. आणि दीदी बसली तिथं मोबाईल बघत. ते बघा खूप छान वाटतं माहेरामध्ये आलं की खाणं आणि आराम, एवढंच काम चाललेलं आहे सकाळपासून. या तुम्ही पण खायला. कालचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या खूप छान कमेंट आल्या, छान वाटलं कमेंट वाचून. कसे वाटले ताईंनो तुम्हाला माझे माहेर ते पण मला सांगा. चा ब्लॉग इथंच संपवते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्या ताई नवीन असतील चॅनलवरती त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.